नमस्कार. मी चित्रकार शेखर साने. स्वामी समर्थ महाराजांच्या अत्यंत लाडक्या आनंदनाथांच्या पवित्र समाधीच्या स्थानावर मी आता इथे आलो आहे. माझ्या 25 वर्षाच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अक्षरशः हजारात चित्र झाली. ही जी सगळी दिव्य प्रासादिक चित्रं माझ्याकडनं झाली आहेत, त्यातल्या काही सुंदर चित्रांचा खजिना मला सगळ्या स्वामी भक्तांसाठी बाहेर काढायचा होता. खूप इच्छा होती माझी आणि तो योग आत्ता जुळून येतो आहे. रसिक साहित्य प्रकाशन संस्थेकडनं मी हे पुस्तकाचं काम करतो आहे. त्यांचं हिरण्यगर्भ नावाचं पुस्तकसुद्धा खूप गाजलं आहे. त्यातली चित्र करायचं पण मला भाग्य मिळालं होतं. ह्या सुंदर पुस्तकाचं गुरुस्पर्श असं नाव आपण घेतलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये काही दिव्य ओव्या अभंगांच्या आनंदनाथांच्या त्याच्यात असतील आणि हा गुरुस्पर्श मग तो स्वामी महाराजांचा आनंदनाथांना आहे आणि त्यांच्या कृपेचा स्पर्श तो आपल्या सगळ्यांनाच आहे. तो माझ्या चित्रांना पण लाभला आहे. नमस्कार शेखर दादा, गुरुस्पर्श म्हणजे नक्की काय? गुरुस्पर्श म्हणजे नक्की काय? आपण आता हा गुरुस्पर्श नावाचा महाराजांच्या चित्रांचा एक संग्रह एकत्रित रूपामध्ये पुस्तक रूपात आणला आहे आणि आनंदनाथ महाराजांच्या अतिशय अद्भुत प्रासादिक अभंगांचा स्पर्श त्याला लाभला आहे आणि त्या अभंगांचा आणि माझ्या चित्रांचा असा एकत्रित खजिना आपण सगळ्या लोकांसमोर परत आणण्यासाठी रसिक साहित्याबरोबर त्याचा हे केला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने पुस्तक आता मार्गस्थ झालं आहे. गुरुस्पर्शीची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मला सुचली म्हणण्यापेक्षा ती माझ्या आईची इच्छा होती. ती फक्त आता या निमित्ताने पूर्णत्वाला जाते. शैलीशी जसं आता शेखर दादा म्हणाले की या पुस्तकाचे निर्माते प्रकाशक म्हणून तुमची भूमिका याच्यात खूप मोठी आहे. हे पुस्तक करावं असं रसिक साहित्याच्या वतीने तुम्हाला का वाटलं? नाही, निर्माते वगैरे असं काही नसतं. निर्माते सिद्ध ते आहेत, समर्थच आहेत आणि सिद्धहस्त चित्रकार शेखर साने हे त्याचे त्या पुस्तकाला असंच आपण म्हणलंय की सिद्धहस्त चित्रकार शेखर साने कृत गुरुस्पर्श असं पुस्तकाचं नाव आहे. गुरुस्पर्श या पुस्तकामध्ये स्वामींची प्रासादिक छान 121 चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अर्थातच त्याच्याबरोबर आनंदनाथ महाराज यांचे अभंग आपण त्या पुस्तकात करतोय. ज्यावेळेस शेखरदादांकडे आम्ही आलो होतो की असं एक चांगलं आपण एक चित्रवैभव उभं करावं आणि त्याच्या मनात त्याच्या आईमुळे इच्छा होतीच. तो त्याच्यातनं हे एक काय म्हणूयात एक ती पिरॅमिड जसं लागत जावा तसं एक चित्र उभं होत गेलं डोळ्यासमोर विचारांमध्ये आणि त्याच्यातनं हा एक चित्रवैभव संग्रह तयार होतोय. शेखर दादा, आनंदनाथ महाराज यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे काही लोकांना. त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का? आनंदनाथांबद्दल कमी माहिती आहे असं आपण स्वामी बरोबर म्हणतो, पण माझं एक वैयक्तिक असं म्हणणं हे माझं गेल्या 25 वर्षापासून आहे की आनंदनाथ महाराज आणि स्वामीसुत महाराज हे कळल्याशिवाय स्वामी परिवाराला पूर्णत्व येत नाही. स्वामी कळायला हवे असतील तर आनंदनाथ महाराज आणि स्वामीसुत महाराज कळले पाहिजे. त्यातला सगळ्यात मोठा योग आता असा आला आहे की स्वामी जयंतीचा उत्सव ज्या स्वामीसुत महाराजांनी चालू केला त्याला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच पूर्णत्वाच्या वर्षामध्ये आपण आनंदनाथ महाराज कृत अभंगगाथेचा दिव्य स्पर्श लाभलेला तो गुरुस्पर्श घेऊन आपण आपली अभंगगाथा एकत्र त्याच्यामध्ये पुस्तकांच्या माझ्या चित्रांबरोबर आनंदनाथांचे अतिशय जे दिव्य प्रासारी खरं तर त्याच्यामध्ये मला सिलेक्शन करायला खूप कठीण होतं की याच्यातनं काय घ्यावं, कारण अक्षरशः सागर आहे, एकापेक्षा एक सुंदर अभंग आहे आणि ह्याच्यातनं चित्रांना पूरक अभंग निवडणं हे खरंच कठीण काम होतं. पण याच्याच बरोबर म्हणजे जसं अभंग निवडणं जोखमीचं होतं ना तसंच शेखरदादांची आजवरच्या चित्रांमधून काही 121 चित्र निवडणं हाही तितकंच जोखमीचं. मला आठवतंय की जेव्हा याने मला चित्र काढायला सांगितली तेव्हा फिल्टर लावत लावत मी शेवटची चित्र काढलेली ती 386 होती आणि त्या 386 मधनं कमी करत अक्षरशः असं होत होतं की कुठलं कमी, कारण कमी करणं फार कठीण जात होतं. निश्चितच आनंदनाथांच्या अभंगाबद्दल बोलावं तर त्यातला प्रत्येक अभंगच इतका सुंदर आहे, प्रत्येकाच्या आयुष्याला जीवनाला दिशा देणार आहे
अंतर्मुख करणारा आहे, त्या अभंगात सुद्धा हाच मला प्रश्न येत होता की आता कसं फिल्टर करावं. त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे जसं एखादं ताक घुसळल्यानंतर आपण लोणी काढतो ना, तसं ते दोन्हीच आपण त्याच्यामध्ये काय की चित्रांमधनं पण क्रीम काढलंय आणि आनंदनाथांच्या अभंगातनं सुद्धा. अर्थात आनंदनाथांचा अभंग चांगला कुठला ठरवणं किंवा हजारावरच असं नाही ठरवत आहे. खरोखर सगळं सुंदर हे वैभव आहे स्वामी संप्रदायाचं, आणि ह्या एकत्रित रूपाने आपल्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचणं ही फार माझ्यासाठी तर खूप मोठी घटना आहे. मगाशी तुम्ही विचारलात आनंदनाथ महाराज कोण, हा प्रश्न स्वामी परिवारामध्ये लोकांना पडतो हे खरंच आज दुर्दैव आहे. स्वामी सूत महाराज आणि आनंदनाथ महाराज हे आता स्वामी संप्रदायाचे खरोखर अध्वर्यू आणि आपले असे दोन खांबे आहेत की जे कळणं स्वामी संप्रदायाची गरज आहे. ज्यांना दत्त संप्रदाय कळावा अशी इच्छा आहे. दत्त संप्रदाय आणि स्वामी संप्रदाय हा खरं तर अतूट आहे. आनंदनाथ महाराजांचं जर त्यांच्याबद्दल बोलावं तर बोलावं तितकं थोडं आहे. आनंदनाथ महाराज 1903 साली संजीवन समाधीस्थ झाले आणि समाधीस्थ होण्याच्या आधी त्यांनी महाराजांच्या वरती जवळपास 5000च्या वरती अभंग रचना केल्या होत्या. आणि 5000च्या वरती अभंग रचना आणि गुरुस्तवन, चरित्रस्तोत्र आणि आत्मबोध गीता हे अद्भुत वाङ्मय त्यांच्याकडनं निर्माण झालंय. माझं ठाम मत आहे किंवा रादर हा माझा अनुभव आहे, वैयक्तिक अनुभव आहे, की जर तुम्हाला महाराजांच्या अतिशय निकट पोहोचायचं असेल तर गुरुस्तवन स्तोत्र, चरित्र स्तोत्राला पर्याय नाही. अनेक लोक आपल्या संप्रदायामध्ये बघितलं तर अडीअडचणीमध्ये असतात, संकटात असतात, शारीरिक आरोग्याच्या तक्रारीमध्ये असतात, आर्थिक विवंचनेमध्ये असतात. या सगळ्याला गुरुस्तवन स्तोत्र हा खूप मोठा तरणोपाय आहे. अक्षरशः ब्रह्मरस महाराजांनी आपल्यासाठी अमृत स्वरूपामध्ये आपल्यासाठी प्रकट करून ठेवला आहे. माझी खूप इच्छा होती की हे सगळं गुरुस्तवन, चरित्रस्तोत्र, आत्मबोध गीता, आनंदनाथांचे असे काही दिव्य अभंग हे सगळे कुठेतरी एकत्रित खजिना स्वरूपात यावेत आणि त्याला आपल्या चित्रांना त्याचा साज लाभावा. आणि हे मनात ठेवलं होतं ते खरं या गुरुस्पर्शाच्या निमित्ताने आता आपल्या पुस्तकामध्ये येत आहे. वा, शेखर दादा, आता जो तुम्ही क्रीम हा शब्द वापरलात, तर आधी तुम्ही कुठलं क्रीम काढलं? म्हणजे चित्र आधी निवडलीत का अभंग आधी निवडले? जोखमीचा प्रश्न आहे बाई. महत्वाचा पार्ट त्यातला सगळ्यात असा आहे की माझ्या चित्राचा स्फूर्तीस्त्रोतच मुळात आनंदनाथांचे अभंग गाथा आहे. तर गाथेच्या अनेक अभंगांचा परिणाम माझ्या आत्ताच्या चित्रांवर आहे. त्यामुळे निश्चितच पहिले अभंग, चित्र ही त्याला जोडून आलेली आहे. त्यामुळे कारण या चित्राच्या निर्मितीमधला सगळ्यात मोठा रोल आहे ना आनंदनाथांच्या शब्दांचा आहे. त्या शब्दांनी ते दिव्यत्व चित्रामध्ये अवतरलं. माझा रोल हे किती जरी काय त्याला खाली सिद्ध असतं किंवा त्यांच्या त्या काय कमर्शियल भाषेत त्याला काही म्हणत असले, नाही कमर्शियल भाषा नाही नाही, अगदी बरोबर, तरी सुद्धा मला ना म्हणजे स्वतःला चित्रकार वगैरे सुद्धा म्हणणं फार मोठं काय धाडस वाटतं. साधं कारण असं आहे की मला जे थोडं अध्यात्म कळलं ना ते एवढंच आहे की हा आपला जो श्वास चालू आहे तो सुद्धा आपण मी घेतो म्हणून घेऊ शकत नाही. अच्छा. किंवा मी घेतोय असं सांगून जर आपण ध्यानाला जरी बसलो तर पुढच्या कुठल्या मिनिटाला आपल्याला विसरून जातो की मी श्वास घेतोय, तरी तुमचा श्वास चालू असतो. तर हे सगळं जे ना हे त्याची देण आहे. हे जर तुम्हाला जर मान्य करत असाल ना तर मला सुचलं, मी काढलं, मी त्याचा चित्रकार, हे सगळं व्यावहारिक भाषेत ठीक आहे, ती खाली सही टाकायला लागते, मग हे कुठेतरी काहीतरी त्याला सिद्ध असतं वगैरे लिहितात. पण महत्वाचा पार्ट त्यातला हाच आहे की ह्याच्यात फक्त तुम्ही निमित्त आहात, इच्छा त्याची. त्यामुळे गुरुस्पर्श त्यांनी द्यायचा ठरवलाय सगळ्या भक्तांना. त्यामुळे आपलं तर फक्त याच्यात निमित्त नाही. मला वैयक्तिक अजूनही असं वाटतं की शैलेश असो, मी असो, किंवा याच्यात ते वाचणारे भक्त सुद्धा हे त्यांच्या इच्छेने त्यांच्यापर्यंत येत आहेत. ती सुद्धा त्यांची इच्छा नाहीच, इच्छा ती सुद्धा स्वामींचीच आहे. कुणापर्यंत पुस्तक जावं ही सुद्धा स्वामींचीच इच्छा आहे. शैलेशजी, 2 प्रश्न विचारतो तुम्हाला. गुरुस्पर्श पुस्तक करावं असं का वाटलं, नंबर 1. आणि दुसरा प्रश्न असा की जसं शेखरदादा म्हणाले की आनंदनाथ महाराजांनी 5000च्या वरती अभंग लिहिलेत, स्वतः शेखरदादांनी 5000च्या पेक्षा कितीतरी अधिक चित्र काढलेली आहेत आणि याच्यात काही निवडक अभंग आणि निवडक चित्र आहेत. तर या निवडीमध्ये तुमचाही काही सहभाग होता का की कुठला अभंग निवडावा किंवा कुठले चित्र घ्यावं? नाही, खरं प्रामाणिकपणे सांगायचं तर अजिबात नाही. म्हणजे कारण एवी तेवी आपण इतर काही कथासंग्रह, कादंबरी ज्या प्रकाशित करतो ती पुस्तकं करणं आणि ह्या अशा पुस्तकाची निर्मिती करणं
खूप वेगळी विचारधारा असते. ही विचारधारा करणं भयंकर मुश्किल असतं. म्हणजे हा आपल्या म्हणजे याला सगळे आनंदनाथ महाराजांचे शेखरदादांना सर्व अभंग पाठ आहेत, गुरुस्तवन स्तोत्र पाठ आहे. पण ज्या वेळेस आम्ही ह्या पुस्तकाच्या निर्मितीसाठी बोलताना मला हे कळालं की असे अभंग आहेत, असं गुरुस्तवन स्तोत्र आहे. म्हणजे जसा तो शेखरदादा म्हणाला की आधी आम्ही अभंग निवडले आणि मग चित्र निवडली कोणती घ्यायची ती. तर मला प्रोसेस आठवते, त्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यातच अभंग होते. त्यामुळे अभंग कोणते निवडायचे एवढाच फक्त काय प्रश्न होता. आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकली काही आम्ही जी चित्र पाहत होतो त्याच्यातनं आम्ही कोणती चित्र घ्यायची याच प्रोसेसमध्ये मी शेखरदादांबरोबर होतो. अभंग निवड ही त्यांची मनामध्ये झालेलीच होती. ती फक्त प्रॅक्टिकली त्यांनी ती हा अभंग घेऊ कारण ते पाठांतर होतं. नाही, आणि मी सुद्धा ह्याच्यामध्ये एवढं मोठं धाडस करायचं सुद्धा कारण असंच आहे की आनंदनाथांचे सख्खे नातू त्यांचं माझ्या आयुष्यात येणं ही खरं तर ह्या संपूर्ण ही जी काही आतापर्यंत तयार झालेली पार्श्वभूमी आहे ना, त्याचे कारक मी त्यांच्या येण्याला मानतो. आज अण्णा जर माझ्या आयुष्यात आले नसते, आनंदनाथांचे नातू जेव्हा पहिल्यांदा 1903 मध्ये माझ्या घरी आले, 2003 मध्ये, तो 2003चा तो पहिल्यांदा अक्कलकोट दरबारचं केलेलं चित्र आणि त्यांचं घरातलं येणं, खऱ्या मी असं म्हणेन की त्याच्यापासून माझा खरा प्रवास सुरू झाला. आनंदनाथ कळले वगैरे मला नाही कळले. जे काही एखादा टक्का त्यांच्याबद्दल मी जे काही वाचून अभ्यास करून त्यांच्या अभंगातनं स्वामी उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला आहे तो मी प्रामाणिकपणे फक्त माझ्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला. मला आनंदनाथ सुद्धा कळले नाही. स्वामी समर्थ महाराज कळले असं म्हणायचं तर धाडस या जन्मात मी नाही किंवा कुणी करू पण नाही. कारण आनंदनाथच जिथं कळत नाही तिथं स्वामी कळले वगैरे असा दावा मी तरी कुठल्याच बाबतीत करणार नाही. राहिला प्रश्न चित्रांचा. चित्र ही संकल्पना सुद्धा अशी असते ना की जेव्हा तुमच्या ती पहिल्यांदा ती जेव्हा तयार होते ना ती हृदयात तयार होते. डोक्याचा वापर, बुद्धीचा वापर हा तुम्हाला जरा कमी करावा लागतो. तुम्ही जेव्हा बुद्धीचा वापर करून चित्र काढताना तेव्हा त्यात प्रासादिकता येत नाही. जेव्हा फक्त त्याच्याशी हृदय कनेक्ट होतं ना तेव्हा तो सद्गुरू तुमच्यातनं ते प्रकट करून देतो. चित्रावरची सही या सगळ्या जेव्हा त्याच्या इच्छेने आपण प्रत्येक जेव्हा असे शब्द आपण वापरतो हे सगळं त्याच्या इच्छेने झालं. पण त्याच्या इच्छेने झालं असं म्हणणं खूप सोपं असतं. चित्र करताना किंवा कुठली आपण मला आठवते सकाराम आठवलेलं मी त्या दिवशी विचारलं होतं ज्यांनी हिरण्यगर्भ साकार केलाय. त्यांनी मला तेच सांगितलं की 55 दिवसामध्ये 80,000 शब्दांची कादंबरी लिहून झाली. आणि तेही असं सांगतात की कर्तृत्वभाव माझ्याकडे कुठलाच नाही, की मी काहीच केलं नाही, उद्या काय येणार हे मला आज माहिती नव्हतं. तद्वत मी हे अनुभवतो कित्येक वेळेला की उद्या कुठलं चित्र माझ्याकडनं कशा रूपात होणार आहे याची आज कल्पना नसते. निश्चित सांगू शकतो की शरणागतीचा भाव तुमच्यात जर आला तर सद्गुरू तुमच्याकडनं करून घेतात. आणि हेही सांगतो म्हणजे मी पूर्ण शरणागत झालोय, शरणागती मला जमली आहे, अजिबात नाही. हा मनुष्याने नित्य करायचा एक प्रयत्न आहे. रोज शरणागत होण्यासाठी आपण महाराजांना प्रार्थना करावी की मला महाराज पूर्ण शरणागती कशी आहे ती तुम्हीच आमच्याकडनं करून घ्या. कारण पूर्ण शरणागत होणं हे सुद्धा फार अत्यंत अवघड आहे. आपण फक्त प्रयत्न रोज करायचा. निश्चित. शैलेशजी, रसिक साहित्याची बाकी पुस्तकं जसं मधुरव आहे मधुरा वेलणकरांचं, किंवा मी आणि माझा आवाज आहे संदीप करायचं, मी वगैरे आहे वैभव जोशींचं, ती पुस्तकं आणि आताचं निघणारं गुरुस्पर्श या पुस्तकाच्या निर्मितीमागे काही वेगळेपणा आहे का? खूपच प्रचंड. एकतर संदीप खरे आणि वैभव जोशीचे हे 2 काव्यसंग्रह आहेत. मधुरा वेलणकरचं मधुरव आहे ते वेगवेगळ्या विषयांवरचे ललित लेख आहेत. बरोबर. त्याचा ह्या निर्मितीशी म्हणजे गुरुस्पर्शीच्या निर्मितीशी काहीच नाही, भिन्न कॅटेगरीतली सगळी ही पुस्तकं आहेत. बरोबर. आता आपण एखादा मजकूर, कोणताही कंटेंट, कोणतीही साहित्यकृती, कलाकृती ज्यावेळेस एका माध्यमातून मांडतो ते माध्यम म्हणजे पुस्तक आहे. आता शेखरदादांची चित्र आणि आनंदनाथ महाराजांचे अभंग हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तक हे एक माध्यम आहे. हे चित्र ऑलरेडी लोकांपर्यंत एवढी पोहोचलेली आहेत हे आपण एकत्र जसं आपण एखाद्या समारंभाला एका हॉलमध्ये भेटतो ना, तशी ही चित्र
एका हॉल म्हणजे ते पुस्तक आहे, एका ठिकाणी येऊन एकत्र भेटणारे अभंग आणि चित्र इतकंच आहे. त्यामुळं विचार वेगळं करणं हे स्वाभाविकच होतं. हे फक्त माध्यम आहे. विचार वेगळा करायला लागतो का? हो, प्रत्येक पुस्तकागणिक आपल्याला वेगळा विचार करायला लागतो. सुदैवाने इथं कसं शेखरदादाच होते, काम खूप करणं सोपं होतं, कारण त्यांना आनंदनाथ महाराजांचे अभंग माहिती होते, स्वतः त्यांनी काढलेली एवढ्या वर्षांची चित्रसंपदा होती. पण त्यामुळे माझं काम खरं सांगायचं तर खूप सोपं गेलं शेखरदादा असल्यामुळे. कारण कोणत्याही साहित्य कृतीमध्ये, कलाकृतीमध्ये लेखक किंवा त्या गुरुस्पर्शाच्या बाबत सांगायचं म्हटलं तर ह्याची निर्मिती करणारा हा शेखरदादा आहे. त्यामुळं काम खूप सोपं होतं की तो ऍक्टिव्हली याच्यात काम करतोय. नाही तर कसं होतं कित्येकदा की लेखक किंवा एखादा चित्रकार प्रकाशकाकडे ती चित्र किंवा हे देऊन टाकतो आणि आपण ते दिशाहीन होतात पुस्तकं. जोपर्यंत तो कलावंत, तो लेखक त्या प्रकल्पामध्ये इन्व्हॉल्ड राहत नाही तोपर्यंत ती कलाकृतीला पूर्णत्व येत नाही. गुरुस्पर्शाच्या बाबत शेखरदादा स्वतः इन्व्हॉल्ड असल्यामुळे ती पूर्ण रूप त्याला डेफिनेटली येणार आहे. पण आधीच स्वामी समर्थांची चित्र, ज्याला भावनिक सांगड आहे, त्यात सुद्धा सिद्धहस्त शेखरदादा यांनी स्वतः काढलेली चित्र. तर आता या चित्रांचं चित्र खजिना तुम्ही पुस्तक रूपाने आणणार. हो. तर मग म्हणजे आम्ही जी नॉर्मली पुस्तकं बघतो किंवा जी मिळतात त्याच्यामध्ये आणि या चित्र पुस्तकामध्ये काही क्वालिटी वाईज किंवा काही वेगळ्या प्रकारचे बदल करावे लागले का? हो, म्हणजे प्रिंटिंगच्या बाबतीत म्हणा किंवा बांधणीच्या बाबतीत म्हणा, प्रेझेंटेशनच्या बाबतीत म्हणा. हो, मी त्या पुस्तकातल्या मनोगतात सुद्धा असं म्हणलंय की हे पुस्तक करताना दडपण होतं. म्हणजे जसं मी आता म्हणलं की माझं काम सोपं झालं होतं, पण ते कंटेंटसाठी सोपं झालं होतं कारण शेखरदादा होतं. पण शेवटी एखादा कंटेंट आपल्याला ज्यावेळेस प्रेझेंट करायचा असतो, सादर करायचा असतो लोकांसमोर, त्यावेळेस करतानाचं जे आव्हान होतं की हे पुस्तक कोणत्या साईजमध्ये असलं पाहिजे, याच्यावर आमची भरपूर चर्चा झाली, मतदुमतं सुद्धा झाली. पण त्याच्यातनं आपण एकमत करून लोकांसमोर आज साधारण 13 बाय 13 इंच असं त्याचा साईज घेतला आपण. स्क्वेअर मध्ये आहे तो बरोबर. आणि अशा याने तो आपण बरोबर हँडी पाहिजे, त्याला आपण कागदही अशा प्रतीचा घेतो आहोत की तो किती लोकांनी म्हणजे त्याला हात लावला तरी बोटांचे डाग उठणार नाहीत. त्याला कायमस्वरूपी त्याला त्याचं लॅमिनेशन टिकून असेल. एक त्याला वेगळं कोटिंग म्हणतात आमच्या पुस्तकांच्या भाषेत, की त्या कागदाला एक प्रकारचं कोटिंग करतोय आपण, की त्यामुळे तुम्ही लोकांनी किती वेळा ते चाळलं, किती वेळा ती फोटो पाहिलेत तरी तुमचं बोटेचा ठसा त्याच्यावर उठणार नाही. त्यामुळे ते निश्चिंत प्रत्येक जण आपापल्या घरी कायम ठेवू शकेल. जवळपास 3-3.5 किलोच्या आसपास वजन जाते ना. हो, साधारण 3-3.5 किलोच्या आसपास वजन असेल त्याचं. पुस्तकाचं वजन मोठं कॉफी टेबल बुकच येते. ही पहिल्यांदाच आपण अशा पद्धतीची संकल्पना राबवतो. म्हणजे रसिक साहित्य 57 वर्षाच्या परंपरेत सुद्धा पहिल्यांदा असं पुस्तक करतोय. ह्याच्या आधी आपण असं केलेलं नाही आणि मला वाटत नाही पुढे अजून पुढे काही शेखरदादांनीच अजून काही उत्साहाने आम्ही अजून काही करू शकलो तर. याला पुस्तक म्हणाला का ग्रंथ म्हणाला? ज्याला चित्रगाथा म्हणूया आपण. चित्रगाथा आहे, गुरुस्पर्श चित्रगाथा. कारण खरं सांगायचं ही निर्मिती, या पद्धतीची निर्मिती आपल्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या जायची पुस्तकं अजूनही आपल्याकडे अशी अजून परंपरा नाहीये. एवढ्या मोठ्या जायची चित्रांचं पुस्तकं आहे ना. फॉरेन कंट्रीजमध्ये, परदेशामध्ये या पद्धतीची खूप पुस्तकं असतात, पण ह्या पद्धतीचं पुस्तक आपल्याकडे येणं माझ्यासाठी सुद्धा हे खूप आव्हान होतं. पण हे सगळं गुरुकृपा, त्यांचेच ते करून घेतात त्यांना पाहिजे तसं. नाही, आमचं जे या सगळ्या निर्मितीच्या प्रक्रियेत आमचं जे बोलणं झालं होतं की कित्येकदा प्रत्येकाला शक्य होत नाही एक पेंटिंग घ्यायचं आणि घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये लावणं. तर मग त्या लोकांनी काय करायचं, एखाद्याला आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं, एखाद्याला जागेअभावी शक्य नसतं, एखाद्याला भावनिकदृष्ट्या शक्य नसतं काही. तर अशा लोकांनी हा जरी एक गुरुस्पर्श ग्रंथ स्वतःच्या घरात, स्वतःच्या ऑफिसमध्ये ठेवला तरी त्याच्याकडे ती ही सगळी चित्रसंपदा, साहित्य संपदेबरोबर त्याच्याकडे कायमस्वरूपी राहू शकणार आहे. हा त्याच्यातला विचार होता की चित्र एका कंपायलेशन मध्ये यावीत, म्हणजे सर्वांना घेता येतील. शेखरदादा, ही सगळी जी चित्र एका कंपायलेशन यावीत, तर याच कन्सेप्ट वरती मला वाटतं तुम्ही ती कालातीत दिनदर्शिका केली होती.
यात सुद्धा तुमची काहीतरी 20 किंवा 30 म्हणजे प्रत्येक पानावरती 31 तारखांची 31 चित्रं. 31 तारखांची 31 चित्र पण याला जवळपास आता 20 वर्ष झाली आपल्याला. या कॅरेक्टर. काय? मग यातली 31 चित्र आणि आता असणारी गुरुस्पर्शमधली चित्र ही वेगळी आहेत का यातलीच काही तिथं पण आहेत? त्यातली थोडी आहेत ना काही, कारण त्यातली काही चित्र प्रासादिक चित्र आहे म्हणून जी माझ्या दृष्टीने प्रासादिक ठरलेली चित्र आहेत, ज्याला माझ्यासाठी हिस्टॉरिकल महत्व आहे. की आता विराट रूप दरबार ही चित्र पुन्हा पुन्हा होणार नाही. आणखी 8-8 फुटाची मोठी पेंटिंग करून आपण अक्कलकोट स्थानावरती अर्पण केली. हो. ती माझ्यासाठी प्रासादिक चित्र आहेत. ही काय माझ्यासाठी सुद्धा कधी परत होणार नाही. किंवा कुणी जर मला म्हटलं मी त्याच्यासाठी तुम्हाला काही एक सामावून देतो तुम्ही मला असं करून द्या, तरी ते मी करणार नाही. याचं कारण असं असतं की जी स्थानावरती जाणारी चित्र असतात ना त्याला एक वेगळं महत्व असतं. माझ्या लेखी सुद्धा तुम्ही मला जर त्याची व्हॅल्यू विचारली तर माझ्यासाठी अक्कलकोटला केलेलं कुठलंही चित्र ह्याचा जो काही मूल्य असतं ना ते तुम्ही इकॉनॉमिकल लेवलला किंवा तुमच्या वैयक्तिक मानभरात त्याच्या पलीकडे येते. आणि स्थानावर तुमचं काम तिथे पोहोचणं ही प्रचंड मोठा कृपा आशीर्वाद असल्याचा फील तुम्हाला मिळतो त्याचा. बरोबर. आणि असं म्हणाल तर हे कॅलेंडर 31 दिवसांचं म्हणून त्याला कालातीत दिनदर्शिका असं नाव बरोबर. का याच्यात वर्षाचा उल्लेख नाहीये, फक्त त्याच्यात वर्षाचाही नाही आणि तारीख तासही नाही. फक्त तारीख फक्त आहे. तारीख आहे. त्यामुळे वार नाही वर्ष नाही. वर्ष. त्यामुळे ते सतत चालू राहतं. आणि ह्याच्यातनं सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे 365 दिवसाचं कॅलेंडर करता येईल एवढी चित्र आता माझ्याकडे करत होती. मी परवा म्हटलं तुम्हाला की फिल्टर करायला घेतली तेव्हा मी 385 शेवटची चित्र होती. म्हणजे खरोखर 365 दिवसाचं सुद्धा आपण एक मोठं करू शकतो पुस्तक. म्हणजे लवकरच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. त्याच्यात काय होतं, चित्र कमी करण्याचा उद्देश सुद्धा हाच होता की अतिप्रचंड सुद्धा मोठा जर हे दिला तर तो हँडल करणं, त्याचं वजन हे करणं. आणि हा जेव्हा तुम्हाला हाय डेफिनेशन इमेज द्यायचे असतात ते HD इमेज तुम्हाला द्यायच्या त्याच्यासाठी तुम्हाला चित्र खूप लहान ठेवून जाणार नाही. बरं मोठं ठेवायचं तर ते हँडल करण्याच्या दृष्टीने सतत त्याला हात लागणार, त्याला थंब प्रिंट लागतात आम्हाला, त्याची जाडी पुरेशी पाहिजे. हे सगळं जर बघितलं तर त्याचे एक संख्या वजन आपल्याला त्याचं ठरवायला लागतं. म्हणून त्याला थोड्याशा मर्यादा आहेत गेल्या. मी तर खरं याला मी म्हणत होतो आपण 200 सुद्धा ठेवायला माझी हरकत नाही. पण जेव्हा टेक्निकली गोष्टी त्यांनी मला समजून सांगितलं की वजन जर याच्या पलीकडे जर गेलं तर आपल्याला करणं कसं कठीण होईल, लोकांना हँडल करणं अवघड जाईल. बरोबर. आणि 125 चित्र ही सुद्धा कमी नाही आहेत. मी स्वतः जेव्हा बघितली ना, जेव्हा फिल्टर केलेली शेवटचा जेव्हा हात फिरवला तेव्हा मला सुद्धा त्याचं आत्मिक समाधान खूप मिळालं. म्हणजे असं वाटलं की अजूनही मला असं जाणवतं की अजून खूप चित्र येणं बाकी आहे. म्हणजे अजून माझी पुढची चित्र जी पुढे होणार आहेत ती सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आणत आहेत. पण ठीक आहे, हा पहिला जो आता हे आला ना हा पण खूप म्हणजे माझा इतका विश्वास आहे की जो स्वामी भक्त हे पुस्तक पहिल्यांदा पाहिजे बरोबर तो त्या पुस्तकामध्ये त्या पुस्तकातनं बाहेर पडणं खूप कठीण झाली इतकंच त्याच्यात. आणि खरंच हे स्वामींनी करून घेतलेलं कार्य. माझं भाग्य एवढं आहे की माझ्या आधीच्या अनेक खूप चांगल्या चित्रकारांनी महाराजांवरती काम केलेलं आहे. कितीतरी आर्टिस्ट आहेत. मी मुळगावकरांच्या प्रभावाखाली लहानपणापासून चित्र काढत होतो. SM पंडित सरांचा मला त्यांच्या कामावरती माझी अतिशय श्रद्धा होती. सकरू काळेंची होती. मुळगावकर, सकरू काळे, SM पंडित हे तर होतेच. फडणीस सर, अरुण फडणीसांची सुद्धा आज अक्कलकोटात त्यांची बरीचशी चित्र लागली. मला जर लहानपणी सरांचा सहवास मिळाला, सरांच्याकडे मी त्यांच्या स्टुडिओमध्ये चित्र शिकायला जात होतो. परंतु त्यावेळेला मी महाराजांची चित्र वगैरे काही करत नव्हतो. तेव्हा माझं मुख्य चित्रकार जी होती ती मला निसर्ग चित्र आवडायची. सरांची त्यावेळेला स्वामींची चित्र तिथे चालू असायची. मी आपण बघायचो. पण मी ह्या चित्र पुढे मी व्यावसायिक स्वरूपात मी माझी चित्र ह्याच्यात वळवेल असं मलाही कधी वाटलं नव्हतं. फक्त एवढंच असं मी म्हणेन की त्यावेळेला सरांचे त्यावेळेला चालू असलेल्या चित्रांच्या कामाचा संस्कार कुठंतरी माझ्यावरती आतमध्ये चालू होता, कळत न कळतपणे चालू होता. जो आज मला माझे चित्र आता घडताना कळत आहे की ती महाराजांनी मला विशिष्ट पद्धतीची पार्श्वभूमी त्यावेळेला करून ठेवली. माझाच इथे एक प्रश्न तुला विचारायचा, तू सांग, आजपर्यंत तू एवढ्या वेगवेगळ्या रूपातली स्वामींची चित्र केली आहे, असं कोणत्या रूपातलं चित्र तुझ्या हातून घडायचं असं तुला वाटतं की या रूपातलं स्वामींचं चित्र अद्याप मी केलेलं नाही? असं एक नाहीये, अशी असंख्य चित्र आहेत. तसा ज्वालामुखी असतो ना तसं धगधगत असतो तसे आतमध्ये माझे चित्र आहेत. मी कदाचित हे सांगताना तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल पण मी रोज एक चित्र क्रिएट करू शकेन एवढी आतमध्ये चित्र आहेत. बापरे. परंतु फक्त होतं कसं माहिती का, हे जेव्हा तुम्ही एकदा व्यावसायिक कामामध्ये जेव्हा अडकता तेव्हा त्याला एक टिपिकल रोटेशन येतं. कुणाला ह्याच प्रकारचं चित्र हवं असतं, कोण म्हणतं नाही आम्हाला असंच पाहिजे. मग त्या असंच पाहिजे मध्ये अडकलं जातं. मला जी लोक जेव्हा जेव्हा फ्रीडम देतात, खूप अशी प्रेम करणारी माझ्यावर लोक आहेत की जी चित्र काम देतानाच मला सांगतात की आम्हाला हा आकार आहे, काय करायचं ते स्वामी सांगतील तसं तुम्ही करा.
तर स्वामी सांगते वगैरे आपला हे काही हाही माझा कुठला अधिकार नाही, स्वामी मला काही सांगण्या एवढी कुठली माझी नाही. पण त्यावेळेला ते जेव्हा पूर्ण स्वातंत्र्य मिळतं ना, तेव्हा अशी नकळत काही चित्र यायला लागतात बाहेर. माझी जेवढी चित्र आतापर्यंत चांगली झाली असं लोकांना वाटतं, किंवा जी मी आता याच्यात बरीचशी घेतली आहेत, किंवा जी प्रासादिक म्हणून त्याच्याकडे लोक बघतात, बऱ्याच वेळेला ती चित्र पूर्ण स्वातंत्र्यानंतर प्रकट झाली. अडकलेल्या किंवा एखाद्याने सांगितलं मला असंच पाहिजे म्हटलं ना, मी जनरली त्याच्यात फार त्या फ्रेमच्या बाहेर स्वतःचे हे वापरत नाही. पण जेव्हा एखादा व्यक्ती सांगते की आम्हाला तुम्हाला पाहिजे ते द्या. पण हा एक्सपिरियन्स आपल्याला आहे. आपण ज्यावेळेस आम्ही हिरण्यगर्भ पुस्तकाच्या कव्हर बद्दल आम्ही बोलत होतो ज्यावेळेस आपण, की असं पाहिजे, हिरण्यगर्भची कॉन्सेप्ट मी घेऊन आलो तुझ्याकडे, की अशी कॉन्सेप्ट आहे आणि असं त्याचं कव्हर करायचं आहे आपल्याला. नाही ते कव्हर कसं झालं हा भाग नंतर, म्हणजे तो गौण आहे. पण त्याच्यात जी चर्चा होती ना आमची, की मग शेवटी हो नाही करता करता एक दिवस शेखर दादाने एक मोठं पेंटिंग मला घरी आणून दिलं आणि ते कव्हर म्हणून फायनल झालं. तर तो जे म्हणतोय शेखर दादा की आतमध्ये असंख्य चित्र आहेत, तर त्यातलं कोणतं बाहेर येणार हे त्यालाही कदाचित ठाऊक नसतं. जसं तो जन्मच असतो ना एक, बरोबर, आईला माहिती नसतं की आतमध्ये कोण आहे. मेडिकल सायन्सने जे समजतं दॅट इज अपार्ट, पण स्पिरिच्युअली तुम्हाला माहिती नसतं आतमध्ये एक गर्भ आहे, पण त्यात कोण येणार आहे हे ठाऊक नसतं. तसं ते चित्रांचं असणार आहे डेफिनेटली. वा, कुठल्याही निर्मिती जेव्हा होते ना, ते खतखत असतं आतमध्ये. सगळं तुमचं काय म्हणतात आंतरिक सगळी जी तुमची तुमची जीवाची तळमळ असते सगळी, आपल्या सद्गुरूविषयीचं प्रेम, ती जी सगळं तुमचं असं साठवून आलेलं असतं. आणि हृदय आणि मेंदू हे दोन फक्त एकमेकांना सिंक्रोनाइज होतात आणि मग ते फक्त हाताचं माध्यम करून ते बाहेर येतात. पण तिथे फक्त जेव्हा इच्छा सद्गुरूची असते तेव्हा त्याला अधिष्ठान येतं. आणि हे मी अनेक वेळेला अनुभवलंय. म्हणजे हा सगळा वेगळा प्रवास वेगळा आहे माझा. कारण चित्रकार सगळ्यात मला चित्रकार वेगळ्या फील्डमध्ये होण्याची सुद्धा माझ्याकडे खूप हे होती, त्याला क्षमता होती. मी फिगर ड्रॉइंगमध्ये खूप चांगलं काम करू शकत होतो. मी स्पेसिफिक जेव्हा महाराज निवडले ना, आता माझे खूप चांगले चित्रकार मित्र आहेत की जे आता आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेले चित्रकार आहेत. मी सगळ्यांची चित्र बघतो, मला खूप या सगळ्यांची चित्र पाहताना मला इथे फरक कुठे जाणवतो की माझ्या चित्रांचा संबंध लोकांच्या श्रद्धेशी येतो. त्यामुळे 20 वर्षापूर्वी सुद्धा ज्याला चित्र दिलं ना, ती व्यक्ती सुद्धा माझ्याशी आत्ता ह्या क्षणाला सुद्धा कनेक्ट राहते. हेच जर मी निसर्ग चित्र काढत असतो तर तिथे पैसे दिले, चित्र दिलं, पैसे मिळाले, व्यवहार संपला. तिथे त्या माणसाचं पुढे चेहरा, नाव, गाव याच्याशी त्या घरातल्या व्यक्तीला काही इंटरेस्ट नसतो. चांगलं चित्र माझ्या दिवाणखान्यात लावलंय, पण हे जेव्हा मी महाराजांचं चित्र कुणाला तरी देतो ना, तिथे इतका श्रद्धेचा एक कनेक्शन असतं त्याच्याशी. आणि ते श्रद्धेचं नातं तुम्हाला, मला असं वाटतं ते श्रद्धेचं नातं आहे ना, ते तुम्हाला मॅन टू मॅन रिलेशनशिप खूप हे करतं. आणि मला अनुभूतीने, मला खरंच मी सांगतो, मी कधी कधी असं समजतो, स्वतःला इतका भाग्यवान समजतो की ज्या लोकांना अनेक तप, अनुष्ठान आणखीन वेगळ्या करून जेवढं मिळणार नाही ना, त्याच्यापेक्षा जास्ती अनुभूती मला मिळाली. इतकी अनुभूती, इतके दृष्टांत, आणि 1-2 नाही, म्हणजे माझ्यासाठी माझ्या गेल्या 20 वर्ष फक्त अनुभवांच्या मालिका आहेत. पण हे नक्की सांगतो, अनुभूती ही फक्त त्या परमेश्वराची साक्ष असते की तुम्ही त्या ट्रॅकवर असल्याची. आज खूप नाही, पण हे अगदी खरं आहे. म्हणजे गुरुस्पर्शमध्ये असलेली जेवढी काही स्वामींची चित्र आहेत, तर एखादा म्हणजे आपण काय म्हणतो ना की स्वामी भक्तांनी घ्यावं असं संग्रह वगैरे असं काही नाही. तुम्ही हा गुरुस्पर्श ग्रंथ घेण्यासाठी स्वतः स्वामी भक्त असायला पाहिजे असं काही नाही. स्वामी भक्त याच्यातनं नक्की तयार होतील असं मला जास्त वाटतं. इतकी चित्रांमध्ये ती ताकद आहे, नवीन उमेद आहे प्रत्येकाला. त्यामुळं हे स्वामी समर्थांचं चित्रवैभव असलेलं गुरुस्पर्श पुस्तक आहे, हे कोणीही घेऊ शकतं, याला काही बंधनं नाही आहेत तशी. ज्या पद्धतीने रिस्पॉन्स किंवा अभूतपूर्व रिस्पॉन्स आपल्या कॅलेंडरला मिळाला होता, त्याच पद्धतीने रिस्पॉन्स मला वाटतं की या गुरुस्पर्शाला पण मिळेल. नक्की नक्की. मला एक प्रश्न विचारत होता की कलाकार आपली पहिली कलाकृती विसरत नाही. तुम्ही सर्वात पहिल्यांदा स्वामी समर्थांचं चित्र केव्हा रेखाटलं होतं आणि आता ते तुमच्याकडे आहे का, तुम्ही कोणाला दिलंय? पहिलं चित्र आहे माझं, अगदी पहिलं स्वामींचं चित्र काढलं होतं ते माझ्या आजोबांच्या देवघरामध्ये होतं. महाराजांचं कटाक्ष मुद्रेत काढलेलं, माझ्या वयाच्या 3रीत काढलं होतं. आणि ते चित्र अजूनही आमच्या घरामध्ये देवघरात माझ्या आजोबांच्या घरी आहे. आजोबांना जाऊन आता माझ्या 25 वर्ष आधी मामांच्या देवघरात सांभाळलंय. दुसरं चित्र मी जे तैल चित्र केलं होतं महाराजांचं पहिलं, ते माझ्या 10वीच्या परीक्षेच्या
इमिजिएटली रिझल्ट लागल्यानंतरच्या पहिल्या ह्याच्यात केलं होतं, मला अजून आठवत आहे. ते चित्र माझ्या एका बहिणीच्या घरी आहे, तेही अजून आहे. आणि चित्र कुठलं आवडलं किंवा त्या ह्याच्यात किंवा तुम्हाला कुठलं चित्र असं नाही, चित्रांच्या बद्दल असं नसतं कधी. म्हणजे स्पेसिफिक कुठलं आवडलं असं आता जरी विचारलं ना मला, मी नाही सांगू शकत. त्यावेळेसची स्थिती, त्यावेळेसचे ते विचार, त्याला जे काही तुम्हाला, आपण त्यावेळेला कुठलेही कलाकार, म्हणजे मीच असं आहे, कुठलाही कलाकार असू देत, तो त्याची कलाकृती घडवत असताना तिथे त्याचा जीव ओतून काम करतो. बरोबर. त्यावेळेला त्याच्यासाठी ते सगळ्यात सुंदर होणं हे त्याचं ती प्रोसेस असते. ही प्रोसेस आहे. एकदा तुम्ही ती सही केली, तुमची नाळ तिथे तुटते आणि मग तिथं तुमचं ते कनेक्शन तिथे जमतं. मी त्याच्यानंतर मी त्या चित्राच्या पुन्हा त्या ह्याच्यात अडकत नाही. परत पुढचं जेव्हा चित्र नवीन कॅनव्हासवर लागतं ना, पुन्हा माझं नवीन पुन्हा सगळी निर्मितीची प्रक्रिया ना ती पुन्हा नव्याने चालू होते. खरंय, मस्त. शैलेशजी, पुस्तक केव्हा तयार होते आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल काही माहिती? तर 14 एप्रिल स्वामी समर्थांचा प्रकट दिन असतो. त्या दिवशी आपण गुरुस्पर्श हे पुस्तक प्रसिद्ध करणार आहोत आणि खूप साऱ्या लोकांनी त्याची आगाऊ नोंदणी केलेली आहे. तुम्ही देखील करा, ज्यांनी केली नसेल त्यांनी नक्की करा. आपली वेबसाईट आहे, खाली या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेबसाईट दिसत असेल, त्याच्यात नाव येत असेल वेबसाईटचं, www.rasiksahiत्य.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमची प्रत नोंदवून ठेवू शकता. नक्की करा, कारण आत्ता सवलतीत उपलब्ध आहे. फक्त 5,000 रुपयाचं 4,500 रुपयाला मिळणार आहे. हे ह्या पुस्तकांना सवलत वगैरे असं खरं काही नसतं, पण शेखर दादाचा आग्रह होता की जेवढं आपल्याला स्वस्तात स्वस्त, जेवढं लोकांना सोय म्हणून सवलत आहे ती, त्यामुळे नक्की त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि जास्तीत जास्त नोंदणी करा. तुम्हाला गुरुस्पर्श नक्की लाभेल, प्रत्येकाला, असं नक्की सांगतो. शैलेशजी, एक प्रश्न, गुरुस्पर्श हे नाव तुम्हाला सुचलं का शेखर दादाला? आम्हाला दोघांनाही नाही सुचलं. आम्ही चित्राच्या जेव्हा या पुस्तकाच्या दृष्टीने जेव्हा आम्ही काय नाव द्यायचं हा आमचा जनरल चर्चेचा विषय चालू होता. तर काही नावं आम्ही काढत होतो, काही माझा एक मित्र संतोष गोरपडे करत होता, काही हा शैलेश करत होता, माझी पत्नी शैलीचा ती पण करत होती, माझा मुलगा ऑफिसमध्ये असताना तो तिकडनं करत होता. आम्ही सगळ्यांनी एकत्र करून काही नावं आम्ही एकमेकांच्या समोर व्हॉट्सअपवरनं आली आणि त्याच्यातलं एक नाव पटकन बघितल्या मला आवडलं, मी याला दाखवलं, यालाही तेच आवडलं आणि तो गुरुस्पर्श त्या शब्दात आम्ही दोघंही खेळून म्हटलं हा सगळ्यात आवडलेलं नाव, इथे थांबू. आणि त्याला स्वामी स्पर्श दुसरं एक असं होतं, पण माझ्या मुलांनी मला लावून दिलं होतं की बाबा हे गुरुस्पर्श जरा, पण मी त्याला सांगितलं की म्हटलं किती काय गुरुस्पर्श हा या शब्दात जेवढं प्रचंड मोठं त्याचे वैभव आहे ना, ते फक्त महाराजांना सूट करतं, बाकी कुणाला तो शब्दच कुठे कुणाला हे करत नाही. आणि तो गुरुस्पर्श तिथे येण्यामागे दुसरं महत्वाचं कारण असं होतं की तुम्ही जर कुठलेही आपल्या भारतातले मोठे ज्या लोकांनी संशोधनात्मक काम दत्त संप्रदायावरती केलंय, अशा अध्वर्यू असलेल्या अनेक लोकांच्या त्या महाराजांच्यावरती आलेली जी काही चरित्र आहेत किंवा त्याच्यावरती ज्या टीका टिप्पणी आहेत किंवा त्याच्यावरती संशोधनात्मक काम आहे, तर प्रत्येकाने एकमुखाने स्वामी महाराजांना गुरुनाम गुरु असं म्हणलेलं आहे. मी गुरुनाम गुरु जेव्हा असा उल्लेख करताना तेव्हा एक फक्त स्वामी चेहरा सोडून दुसरा कुणाचाही चेहरा समोर येत नाही. मला त्या क्षणाला वाटलं होतं की तिथे गुरुस्पर्श, आणि मी शैलीला म्हटलं सुद्धा की ती तुझ्याकडनं हे नाव आलंय ना, हे मला असं वाटलं इथे थांबावं, तर कुठलं नाव सुद्धा आहे, कारण की तो मला एक्झॅक्ट शब्द महाराजांनी तिथे दिला. पण खरंच ही गंमत आहे. म्हणजे मी कुठेतरी बाहेर होतो त्यावेळेस एक नाव सुचलं होतं, मी ते आता सांगत नाही, तर त्याची गंमत जाईल म्हणून, पण एक नाव सुचलं होतं की जे आम्ही वापरायचं तेच घ्यायचं असं माझा हट्ट होता. जवळपास त्याच्या जवळ पण आलो होतो. हो. आणि एक दिवस असं झालं की आम्ही पुस्तकाच्या कामासाठी काहीतरी आमच्याच दुकानात रसिकमध्ये बसलो होतो. नंतर आम्ही कुठेतरी जेवायला गेलो आणि त्यावेळेस वहिनींचा मेसेज आला होता व्हॉट्सअपवर, त्यावेळेस शेखर दाखवलं आणि मग त्याच्यात ते नाव 20-25 नावं होती ती सुद्धा त्याच्यात की अरे येस गुरुस्पर्श आपण हे नाव ठेवूया. त्यामुळे ती एक नाव निवडण्याची सुद्धा एक प्रक्रियात एक आनंदच होता तो डेफिनेटली. एक सगळ्यात चांगली गोष्ट काय, आनंदनाथांचे प्रत्यक्ष गुरु स्वामी महाराज, आपल्यासाठी स्वामी महाराजांपर्यंत पोहोचायचा मार्ग आनंदनाथ महाराज. माझ्यासाठी तर दुसरी अजून चांगली गोष्ट म्हणजे साक्षात आनंदनाथांचे नातूच मला त्यांचा सहवास बरेच वर्ष झाला, आणि त्यामुळे हे सगळं चढत्या क्रमाने तिथपर्यंत महाराजच तिथे आहेत हे सतत कुठेतरी तो जो स्पर्श या शब्दातली जी काय म्हणे आपण अशी तरलता जी असते ना,
तो गुरुचा स्पर्श आहे तो इतका त्याच्यात ती जी तरलता आहे तर ती तुम्हाला फील होते. आणि ती जेव्हा हृदयाला स्पर्श करते ना तेव्हा तिथे स्पर्श शब्द खूप छान वाटतो. वा आणि सद्गुरू हा आपला नेहमी इथे असावा. वा वा वा. म्हणजे मी काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या शिकलो ना मी मला अगदी एक अगदी तुम्हाला खास अनुभव सांगावा असा वाटतोय सगळ्यांना. आनंदनाथांचे सख्खे नातू गुरुनाथ बुवा वालावलकर हे 2003 मध्ये माझ्याकडे पहिल्यांदा आले आणि माझ्या आयुष्यातला न विसरणारा अनुभव येतो. मी खरं हा मुद्दामून तुम्हाला का सांगतोय की हा गुरुस्पर्श शब्द आवडण्यामागे ही जी मागची 17 वर्ष मी त्या जगलोय ती त्या अनुभवात आहे. गुरुनाथ बुवा जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा येणार असं कळलं तर त्याची थोडीशी पूर्वपीठिका अशी होती. मी 2003 साली अक्कलकोट महाराजांचं अक्कलकोट दरबार नावाचं भव्य चित्र केलं होतं. 8.5 बाय 6.5 फुटाचं मोठं पेंटिंग होतं आणि त्याच्यामध्ये आनंदनाथांच्या अभंगावरनं चित्र केलं होतं की ज्याच्यामध्ये महाराज स्वतः कमळाच्या शेजेवरती पहुडले आणि सर्व देवता महाराजांच्या पुढे हात जोडून उभे आहेत. आता या सगळ्या कल्पना सुंदर सुंदर कल्पना असतात पण त्या मुळात ती कल्पना जी होती ना ती आनंदनाथांच्या अभंगावरनं ती केली होती. आणि आनंदनाथांचा अभंग होता अक्कलकोटीचे निधान ब्रह्मादिका दुर्लभ जाण पूर्ण ब्रह्म निराकार तारक श्री गुरु अवतार शिव म्हणे बाप माय अनिकाची कथा काय करजोडी लक्ष्मीपती आज्ञा वागवितो चित्ती ब्रह्मा पादुका संभाळी अवघे देव ज्याचे मिळी काळ पायाचा चाकर हात जोडितो किंकर तया मानव भुलोन गेले आपुल्या हिता विसरले मुनी घेती निराकार तो हा श्री गुरु अवतार आनंद म्हणे हितासाठी शोध करा अक्कलकोटी. हा जो अभंग वाचला तर माझी लहानपणापासून गणेश उपासना पण लहानपणापासून होती. तर गणेश उपासनेमध्ये जे आहे ना त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वं ब्रह्मास्तम विष्णुस्तम रुद्रस्तम इंद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम सूर्यस्तम चंद्रमास्तम ब्रह्मभूर्भुवस्वरम ते ही जी संपूर्ण जी हे जे वर्णन आहे ना अगदी हेच त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम हेच वर्णन त्या मुनी घेती निराकार तो हा श्री गुरु अवतार आनंद म्हणे हितासाठी शोध करा अक्कलकोटी. तर त्या अभंगाच्या संकल्पनेनं चित्र केलं आणि मग मला चित्राच्या शेवटच्या टप्प्यात चित्र आलं असताना मला एकदा असा फोन आला की उद्या गुरुनाथ बुवा वालावलकर आनंदनाथांचे नातू हे चित्र पाहण्यासाठी उद्या तुमच्याकडे पुण्याला येत आहेत. आम्हाला इतका मनस्वी आनंद झाला. मला तोपर्यंत आनंदनाथ महाराजांना कुणी त्यांच्या घराण्यातलं कुणी आहे त्यांच्या पुढचा मला काही त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं. आणि जेव्हा ते येणार कळलं तेव्हा माझ्या वयाचे काही आम्ही 7-8 मित्र आम्ही आदल्या दिवशी एकत्र भेटलो होतो आणि गप्पा मारता मारता त्याला अध्यात्मातला ओका ठोक तेव्हाही कळत नव्हतं अजूनही काही कळत नाही. पण तेव्हा तर ह्या सगळ्या 25शीतलं वय होतं. चर्चा सगळ्या सहेत आलेल्या होत्या. त्याच्यात आमच्या काही मित्रांमध्ये एक मित्र माझा असा मला सांगत होता आपण मंदिरा बिंदिरात काय जात नाही माटा बिटात आपले स्वामी इथं असं तो बोलला. इतक्याच थोड्याशा अहंकारी गप्पा माझ्या सकट सगळेजण करत होते. तो मित्र स्पेसिफिक म्हटला आपण काय मठापिठात जात नाही. आणि दुसऱ्या दिवशी गुरुनाथ बुवा आले आमच्याकडे पुण्याला. आम्ही आल्यानंतर अतिशय देखणे तेजस्वी त्यांचा इतकं तेजस्वी मी आत्तापर्यंत असं रूप कुठल्या सत्पुरुषाचं मी आत्तापर्यंत तरी माझ्या पाण्यात कधी आलं नाही. आणि असे पांढरे शुभ्र कपडे घातलेले ते जेव्हा घरी आले ना तर त्यांच्या एकूण व्यक्तिमत्व बघून आम्ही सगळे म्हणजे ना अक्षरशः त्यांचं तेज बघून इतके भारावून गेलो होतो. आणि मग ते स्नान वगैरे करून आले आणि मग मी सगळ्या मित्रांच्या वतीने त्यांना एक प्रश्न विचारला की म्हणलं आम्हाला तुमचे काही स्वामींविषयी अनुभव कळतील का. तर आधी त्यांनी मला सांगितलं अशा अनुभव वगैरे काही नसतं म्हणले. ही प्रत्येक घडणारी घटना जी आहे ना ही म्हणले त्यालाच अनुभव म्हणून तुम्ही हे करा. तुम्ही तुमचे जे श्वास चालू आहेत ना हे सुद्धा अनुभवच आहे किंवा तुम्हाला रात्री झोपेतनं जाग येते हे पण अनुभवच आहे असे ते आम्हाला सांगत होते. तरी पण मी पुन्हा माझा हट्ट परत केला आणि नाही म्हटलं तरी सुद्धा म्हणलं आम्हाला तुमचा एखादा तरी अनुभव असा सांगा की ज्याच्यामुळे आम्हाला आमच्या या अध्यात्म वगैरे याच्यात थोडंसं आम्हाला काहीतरी शिकता येईल. असं म्हटल्यानंतर त्यांना एकदम भरून आलं आणि त्यांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि त्यांनी 2 मिनिटं फक्त असे डोळे मिटून ते बसले आणि 2 मिनिटानंतर त्यांनी डोळे उघडले आणि आम्ही सगळे त्यांच्या पायापाशी 7-8 मित्र बसलो होतो. आमच्या सगळ्यांकडे असं बघितलं असं एक पॉज घेतला आणि म्हणाले इथे बसलेल्यांपैकी काही जण म्हणतात माझ्या इथं स्वामी आहेत. मी त्यांना इतकंच सांगेन ही जागा तेवढी स्वच्छ ठेवा. असं जेव्हा ते म्हणले ना तर जो माझा मित्र आदल्या दिवशी म्हणला होता की माझ्या इथे स्वामी आहेत आपण मठापिठात जात नाही तो उठला मला कानामध्ये म्हणला म्हातारा डेंजर आहे म्हणे आपलं बोललेलं स्कॅन होतंय म्हणले इथे. आणि तो मला पटकन पाया पडला निघून गेला. आणि मला त्याला पहिली भावना ही आली की ज्या विभूतीच्या मी शोधात इतकी वर्ष आहे किंवा मला ज्या विभूतीचं मला कुठेतरी त्या विभूतीचं आज पावलं माझ्या घरात
बस तिथे आम्ही शरणागत झालो. माझा संपूर्ण मित्रपरिवार, माझे संपूर्ण कुटुंब, आम्ही सगळे तिथे आनंदनाथांचे नातू गुरुनाथ बुवांना जे तिथे सरेंडर झालो. मी तिथून तो गुरुस्पर्श अनुभवतो. त्यामुळे मला तो गुरुस्पर्श हा शब्द काही वेगळा वाटलाच नाही. मी इमिजिएटली त्या शब्दाशी येऊन थांबलो आणि असं वाटलं की हा तो 17 वर्षाचा प्रवास आहे की ज्याला या नावाने आपल्याला स्पेसिफिकली आपल्याला डिफाईन करता येईल की हा गुरुस्पर्श. नाही, खरंच म्हणजे गुरुस्पर्श पुस्तकामध्ये, म्हणजे पुस्तकात हे सगळ्यांना समजण्यासाठी पुस्तक म्हणतोय, पण गुरुस्पर्शमध्ये करवीर पीठाचे शंकराचार्यांचा आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे. त्याचा एक त्यांनी शुभ संदेश आपल्याला, शुभाशीर्वाद पाठवले, ते आपण त्याच्यात छापलेले आहेत. नंतर लाटकर महाराज, औरंगाबादचे लाटकर महाराज आहेत, त्यांचे आहेत. शेखर दादांचे वडील वसंत काका, त्यांचा आशीर्वाद आहे. बाबा या तर 86 वयाचे पण आधी त्यांचाही खूप अभ्यास वाचन खूप आहे. हो. धाकट्या भावानी पण मला आहे. भावानी पण मला स्पेसिफिक सांगितलं की मी पण याच्यासाठी देतो, कारण असं काही आम्ही ठरवलं नव्हतं. पण त्यांनी मला, त्याचाही भागवतावरती अभ्यास खूप चांगला आहे, सगळ्या उपनिषदांवरती, म्हणजे 18च्या 18 उपनिषदांवरती चांगला अभ्यास आहे, उत्तम भागवत कथा करतो, अभ्यास अफाट आहे त्याचा. पण त्यामुळे त्यांनी लिहून देतो म्हटल्यानंतर मी काही म्हणजे त्याला नकार वगैरे द्यायचा असा काही विषय आला नाही. ते पण त्यांनी त्यात घेतलंय. नाही असं, त्यामुळं परिपूर्ण एक काय म्हणूया चित्रगाथा तयार होती. हा तर विषय या पुस्तकाचा एक अजून काय घ्यायचं, आता एवढ्या खजिन्याच्या कव्हरवर काय घ्यायचं इथे आम्ही अडखळत होतो. तेव्हा मला शैलेशचं खूप पटलं. शैलेश मला म्हटलं की दादा एवढी सगळी आपण याच्यात चित्र आहेत, मला असं म्हटलं याच्यात चित्रावर आपण फक्त महाराजांची पावलं घ्यावी. मी थोडासा सुरुवातीला म्हणत होतो की मला तो काय म्हणतो हे आधी मला पटकन कळत होतं, पण जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं, ठीक आहे म्हटलं आपण तसंच करू. आणि मग नंतर मग ते करताना मग मला पुढच्या गोष्टीच्या स्फुरत घेतलं, त्याचं चित्र छोटं केलं आणि ते आज कव्हर म्हणून घेतलं. आणि त्याचं तर म्हणणं एवढं आहे की जेव्हा आपण त्या आपल्या पुस्तकाला एक बाहेरनं आपण छोटा बॉक्स पण केलाय. बरं. कारण हे सगळं हँडलिंगच्या दृष्टीने आणि नंतर ठेवायला एक प्रॉपर त्याला ठेवायला छान त्याचं घर पाहिजे, म्हणून त्याला बॉक्सचं जेव्हा केलं होतं तर त्याचं म्हणणं होतं की त्या बॉक्सवरती सुद्धा आपण ती पावलं इम्बॉस करूयात. म्हणजे आपल्या तो गुरुस्पर्श जेव्हा जिथे कुठे आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये, ऑफिसच्या टेबलावरती किंवा जिथे कुठे तो होता, समजा कुठे ज्याला जिथे जिथे तो हवाय असे ते वाटेल तो ठेवेल, तिथे जाता येता त्या पावलांना स्पर्श करून महाराजांच्या पावलांना नमस्कार करायला मिळाला पाहिजे. पुस्तकाला हात लावताना प्रत्येक वेळेला तो पावलांचा स्पर्श गुरुस्पर्श रूपात मिळाला पाहिजे. ही अर्थात कल्पना शैलेशी होती, ती फक्त त्याच्यामध्ये ती चित्ररूपात खरंच शेखरदादांनी उतरवली. नाही, खऱ्या अर्थाने सिद्धहस्त चित्रकार ते याच्यासाठीच आहेत. प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं, म्हणजे सिद्धहस्त का, तर प्रत्येक चित्रामध्ये बघायला मिळतं आपल्याला की त्यांचं शिक्षण, त्यांचं ज्ञान, त्यांचा अनुभव आणि लोकांना मिळणारी अनुभूती, म्हणून सिद्धहस्त चित्रकार आहे. हे पूर्णत्व ज्या चित्रकारामध्ये दिसतं तो सिद्धहस्त असावा, हे माझ्या बुद्धीला वाटतंय. ते ही सिद्धहस्तची व्याख्या आहे वगैरे असं काही नाही. मला जे चित्र पाहून जे वाटतं ते मला सगळं त्याच्यात दिसतं की ज्ञान, शिक्षण, अनुभव आणि अनुभूती, हे चारही गोष्टी एका चित्रात शेखरदादांच्या मिळतात. हे सगळं छान आहे, म्हणजे मला हे ऐकायलाही छान वाटतं. पण तरी अगदी पुन्हा नम्रपणे सांगतो, ह्या अशा पद्धतीची आध्यात्मिक चित्र व्हायला सुद्धा तुमची खूप मोठी आशीर्वादाची आणि पुण्याची खूप मोठी तुम्हाला पार्श्वभूमी लागते. मी 100% सांगतो की माझं लहानपणापासून माझं जर कॉलेजपर्यंत पिरियड मधलं जर मी माझं स्वतःच हे बघितलं तर कदापि असं वाटलं नसेल की पुढे मी डायरेक्ट आध्यात्मिक चित्रांच्या मध्ये माझा प्रवास चालू होईल. मला निसर्ग खूप आवडायचा सगळं, पण हे सगळं व्हायला ना काहीतरी एक विशिष्ट बैठक असते. या प्रत्येक गोष्टींच्या मागे ना पुण्याही असते, तुमचे खूप लोकांचे तुमच्या घराण्यातले आशीर्वाद असतात. आणि हे सगळं जेव्हा एकत्र ते जमून येतं ना, तेव्हा मला असं वाटतं असं घडतं. चित्रकार वगैरे हे सगळं छान आहे, म्हणजे त्याच्यात सिद्ध असतं वगैरे काय. मी अजून सुद्धा माझ्या स्वतःला चित्रकार म्हणून गेला मला खरंच धाडस होत नाही. मला असं वाटतं महाराज त्या रूपाने आपल्या सगळ्या घर चालवण्यासाठी जी दिलेली एक मला संधी आहे की त्याची बाबा तुला ही एक कला घे, चित्र काढ माझी, ते स्वतःच येतात त्यांचे चित्र काढून देतात. अरे वा. आणि ही अनुभूती मी खूप वेळेला घेतो. चित्राच्या एक्सप्रेशन, महाराजांच्या चित्राच्या डोळ्यांच्या एक्सप्रेशन वरती माझा ह्या क्षणाला सुद्धा पर्यंत अजूनही माझा कमांड वगैरे बिलकुल नाही. मी तुमचं चित्र चांगलं काढू शकतो. कोण म्हणले महाराजांचं चित्र असं काढा, चित्रामधले डोळे बघा ना तुम्ही, की हे अजून चालू आहे ते. पण आता इथं जे आपण कसं म्हणतो ना की अखंड नामस्मरण करत राहायचं, तसं इथं अखंड चित्र सुरू असतात. ही जी गंमत आहे ना, तर
आता रोज येऊन एक स्वामींचं चित्र काढायचंय. आता तिथे एवढे कलावंत ते सहकारी आहेत शेखरदांचे, पण मोनोटोनस कधी येत नाही ना, नाही. की अरे काय रोज येऊन तेच काढायचं, असं कधीच नसतं. ज्या क्षणी असं मनात येईल ना त्या क्षणी माझी चित्र थांबलेली असते. खरंय अगदी. मला आज तागात असं कधी मला चित्र काढताना, महाराजांचा चेहरा काढताना मी त्याचा व्यावसायिक मूल्य कोणासाठी करतोय, किती साईजचं करतोय, किती रक्कम मिळणार आहे, ह्या गोष्टीला मी पूर्णपणे क्लोज करून टाकतो. हे मी आज तागात प्रिन्सिपली पाळलंय. मी इव्हन दो माझ्या घरात चित्राची रक्कम जरी कोणी मला चित्राची दिली ना, मी हातात घेत नाही, ती मोजत नाही. हे आज तागात 25 वर्ष पाळलंय. वा. आणि त्यामुळे मी महाराजांचं चित्र करताना त्याचा आकार, ते प्रत्येक रूप आहे ना ते स्वामींचं चित्र आहे. पास ह्याच्या पलीकडे माझं त्याच्याशी खूप मोठे महाराजांचं चित्र करायला मिळतं ना, ह्याचं जे भाग्य आहे ना, त्याचं मूल्य कशाशी कुठल्याच मूल्याने त्याचं हे होत नाही. हे घर चालण्यासाठी तुम्हाला मिळणारं मानधन वगैरे हे ठीक आहे, तो व्यवहाराचा भाग असतो, पण त्याचं मूल्य ठेवायलाही पाहिजे आणि त्याचं मूल्य नाही करू शकत. नक्कीच. दोघेही भाग्यवान आहोत. कारण एक सिद्धहस्त चित्रकार आणि आज या पुस्तकाच्या निमित्ताने काव्य आपण तुम्ही पण या गुरुस्पर्शीची हा, डायरेक्ट पूर्ण हेच कनेक्टेड. शैलेश नांदुरकर हे आमचे मित्र आहेत. हा. आणि हा एक माझा वेगळा भाग्याचा विषय की एक मित्रालाच बरोबर असं काहीतरी करायला मिळत आहे. नाही खरंच पण नाही, गुरुस्पर्श करायला चित्रकथा करण्याची संधी केवळ आणि केवळ शेखरदादांमुळे मिळाली. नाही तर त्याच्या संपर्कात एवढे प्रकाशक आहेत, संपादक आहेत, माझेही ते मित्र आहेत, मला माहिती आहे. त्याला अनेक वर्ष अनेक प्रकाशकांनी मित्रांनी सांगितलंही होतं असेल किंवा अजूनही म्हणत असतील, पण तरी त्यांनी ते शेवटी नाही, हे विश्वास सगळं ठेवून घडवून जे येतं ना, हे सगळं त्या ते घडवलं. शिक्षेच्या चौकटीत असतं. असं म्हटलं ना, कोण कोणाच्या बरोबर येणार, कुणी मिळून हे करायचं, हे सुद्धा त्यांनीच ठरवलं ना. आपण त्यात पडायचंच कसं नाही. नक्कीच नक्कीच. त्याची तुमची निवड त्यांनीच केली आहे. कारण त्याच्याशिवाय हे शक्य नाही. आपले कुठलेही शेवटी जी काय म्हणतात छोटी छोटी जी नाती संबंध जे असतात ना, ही सुद्धा त्या परमेश्वराच्या इच्छेने घडतात. आणि हे जर खरं असेल तर प्रत्येक घडणारी गोष्ट त्यांचीच आहे. बरोबर. पुन्हा एकदा नम्रपणे एवढंच सांगतो, अतिशय अप्रतिम पुस्तक, तुम्हाला आवडेल याची खात्री देतो. आणि हा गुरुस्पर्श तुम्हाला तळहायात लाभावा, सगळ्यांना पुढच्या पिढ्यांना लाभावा, असा अद्भुत ग्रंथ होईल याची शाश्वती देतो. बाकी प्रत्यक्ष तुम्ही अनुभवा, प्रत्यक्ष पाहिल्यानंतर. आज वाचकांना खूप चांगली माहिती मिळालेली आहे गुरुस्पर्शाबद्दल. सगळ्यांमध्येच उत्सुकता निर्माण झाली असेल पुस्तकाबद्दल. पुस्तकाच्या आगामी प्रवासाबद्दल दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.